हॅलो, नमस्कार. सकाळी सगळी कामं आवरली होती. आमचा नाश्ता वगैरे आवरला होता आणि रुद्रच्या पप्पांचा उपवास होता, त्यामुळं मला काही स्वयंपाक जास्त करायचा नव्हता. रुद्रच्या आजीसुद्धा गावाला गेलेली आहेत. तर दुपारची वेळ होती, म्हटलं रुद्रसाठी वरण भात लावायचंच आहे. तर वरण भात मी थोडा जास्त लावला माझ्यासाठी सुद्धा. आणि 2-3 दिवसांचे जे काही कपडे धुतलेले होते ते घड्या घालून कपाटामध्ये व्यवस्थित लावून ठेवायचे होते. कारण की गावावरून आल्यानंतरची कपडे जे आहेत सगळे व्यवस्थित कपाटात अरेंज करून ठेवायचं राहिलेले, आणि कपाट पण बऱ्यापैकी खराब झालं होतं, मेस्टअप झालं होतं. तर ते सगळं मला लावून ठेवायचं होतं. सगळ्यात पहिले काय केलं की सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. त्यानंतर माझे जिथे कपडे ठेवलेले आहेत ते सगळे कप्पे जे आहेत तर त्यातले सगळे कपडे पुन्हा बाहेर काढले, कारण की ते सगळे अस्ताव्यस्त झालेले. आणि पुन्हा जे रोजचे वापरायचे आहेत किंवा जे क्लासला जाताना घालायचे कपडे आहेत तर ते व्यवस्थित लावून ठेवायचे होते. त्यामुळं आणि जे रेग्युलर वापरत नाहीत, जे कधीतरी वापरले जातात असे कपडे सेपरेट करून ठेवायचे होते, कारण की सगळं एकत्र झालं होतं. गावाला जातानासुद्धा माझी गडबडच झाली होती, कारण की आवरावरी करताना माझे कपडे भरायच्या वेळेस मला फार कमी वेळ मिळाला होता. तर त्यामुळं मग ते सगळंसुद्धा काय झालं होतं, गडबडीतच झालं होतं. त्यामुळे माझे कपाटातले सगळे कपडे अस्ताव्यस्त झालेले. तर आता ते सगळे लावून ठेवते. आता कपड्यांसाठी मी काही वेगळं ऑर्गनायझर वापरत नाही आहे. कपाट तसं पाहायला गेलं तर कपडे ठेवण्यासाठी फार कमीच पडतं. आपण किती कपडे घेत राहतो आणि जुने कपडे आपण तसेच ठेवतो. डिक्लटर त्यांचं करत नाही. त्यामुळं काय होतं की ते कपडे आपले तसेच राहून जातात. तर मी बऱ्याच वेळेस जे वापरत नाही आहेत असे कपडे मी काढून ठेवते. पण काय होतं की आपण पुन्हा आपल्याला कधीतरी घालायला येतील अशा ह्याच्याने ठेवत राहतो. आता हा जो गाऊन आहे हा मी रुद्रच्या वेळेस प्रेग्नंट असताना दर महिन्याचं जे बेबी बम्प फोटोशूट करण्यासाठी घेतला होता. मिंत्रावरून मागवला होता. थोडा असा ट्रान्सपरंटच होता. त्यामुळं मी त्याच्या आतून घालण्यासाठी एक इनर मागवलेलं. त्यामुळं ते खूप म्हणजे छान लुक येतो त्याचा. फक्त तो ट्रान्सपरंट होता. अदरवाईज तो खूप सुंदर दिसतो. त्यानंतर हा जो आहे तर तो मला माझ्या बहिणीने बड्डेला घेतला होता. तर आता सध्या रुद्र लहान असल्यामुळं त्याचे फीडिंग चालू असल्यामुळं मला हे सगळे कपडे घालता येत नाहीत. त्यामुळे ते मी पुन्हा खालच्या कप्प्यामध्ये ठेवते, जे रोजच्या रेग्युलर यूजमध्येच नाही आहेत. आणि साड्या वगैरे हे सुद्धा रेग्युलर यूजमध्ये नसतं. पण कपाटामध्ये काय होतं की ऑर्गनायझर जर आपण वापरलं तर व्हर्टिकल स्पेस पण जास्तीत जास्त वापरता येतो. आणि इथे पण ह्या कपाटामध्ये पण वरती आम्ही हँगरला साड्या लावल्यात, पण वरती म्हणजे अक्षरशः कपाटाचं एंडीपर्यंत कपड्यांच्या अशा गड्या घालून ठेवलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी ऑर्गनायझर जर असेल तर ते खूप सुंदर दिसतं. तर अशा व्हिडिओमध्ये मी सुद्धा पाहिलेलं आहे की कपडे जे आहेत तर ते शक्यतो ऑर्गनायझरमध्ये जर लावले तर तुम्ही जास्त चांगले येतात. पण ते पण फार कॉस्टली येतात. त्यामुळं सध्या मी ते टाळते घेण्याचं. बघूया नंतर कधीतरी फ्युचरमध्ये घेऊया. काही असे कपडे आहेत की ते आता डिलिव्हरीनंतर वापरून ते फार खराब झालेले आहेत. तर ते मी काढून टाकते. आणि त्यानंतर जे तेवढी स्पेस जी आहे तर ती कपाटामध्ये मला वापरायला मिळेल. रुद्र बेडवरच झोपलेला होता, त्यामुळं मी शांतपणे निवांतपणे हे काम करू शकत होते. कारण की तो आजूबाजूला असल्यावर मग ते कपड्यांच्या घड्या सगळ्या विस्कटून टाकतो. हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी कपाटाची थोडी आवरावर केली, कारण की आल्यापासून खूप कपाट मेस्टअप झालेलं. अजून किचनचं बाकी आहे. किचनची जे मांडणी आहेत त्यातलं सामानचं सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे. ते मला व्यवस्थित लावून ठेवायचं आहे. आत्ताच जेवण झाले. रुद्र बसलाय, खेळतोय. हॅलो रुद्र, हाय बोल. हॅलो. त्याची एक झोप घेऊन झालेली आहे आणि आता मस्तपैकी तो खेळणार आहे भरपूर वेळ. तो काय आता मला आराम करून नाही देणार आहे. असं मस्ती करायची असते रुद्र. रुद्र तू सा बोलून दाखव ना. सारे तर तो आता खेळतोय. थोडंसं मी थांबते आणि त्यानंतर करायला घेते किचनचं. काय रुद्र काय म्हणजे काय झालेलं की मी 2-3 दिवसाचे जे कपडे होते धुतलेले तर ते काही कपाटात ठेवून द्यायचे राहिलेले. तर सगळीकडे कपडेच झालेले. तर त्यामुळे पहिल्यांदा आज ते काम केले. आज ह्यांचा उपवास होता म्हणून स्वयंपाक काही फार जास्त नव्हता. त्यामुळं पहिल्यांदा हे काम केलं. रुद्र तेव्हा झोपला होता. ते लावून झालेलं आहे. आता कपाट पसारा थोडा कमी झाला की जरा बरं वाटतं घरामध्ये. त्यामुळे पहिल्यांदा ते करून घेतलं आणि आता
बाकीचं तर आवरलेलं आहे बऱ्यापैकी. बाथरूम वगैरे आज क्लीन केले, बाल्कनी क्लीन केली. रुद्रला बाल्कनी क्लीन करताना घेतलेलं ते तिथे फेस झालेला, बबल्स करतो, खेळला त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मग बाकीची आवरावर झालेली. तर आता थोड्या वेळाने करायला घेते किचनचं. कपाट आवरत असतानाच रुद्र उठला, त्यामुळे मी पुढचं शूट केलं नाही. गड्या सगळ्या घालून ठेवल्या होत्या, पण नंतरचं शूट करायचं राहून गेलं. नंतर प्रियंका आणि गणेश आले होते, म्हणजे रुद्राचे मामा आणि मावशी. तर मग रुद्र मस्तपैकी खेळू लागलेला आणि दुपारच्या वेळेत ते आलेले. तर आम्ही चहा पाणी वगैरे घेतलं. त्यानंतर प्रियंका म्हणाली की आपण थोडंसं बाहेर फिरून येऊया. त्या दिवशी थोडंसं पावसाचं वातावरण होतं, तरी आम्ही म्हटलं की आमच्या जवळच रोडलाच मॅकडी आहे. तर ती म्हणाली चला मॅकडीत जाऊया, कारण की तिला तिकडे जायला नाही मिळत. आणि रुद्राने मस्त गॉगल घातला होता. त्याला तर फिरायचं म्हटलं त्याच्यासाठी खूप मज्जाच असते. आणि तिकडे गेल्यानंतर तसंही तो काही वेगळं खात नाही, पण फक्त तिथे चेअर्स हे ते इकडे तिकडे फिरण्यास त्याचं असतं. रंगीबेरंगी तिथे चेअर्स दिसल्या की मग त्या ओढणं. नीट बस. तर इथे आम्ही थोडंसं खाण्यासाठी मागवलं होतं, आलू टिक्की आणि ते फ्रेंच फ्राईज वगैरे. आणि रुद्राने थोडेसे फ्राईज खाल्ल्या त्यातल्या, पण त्याच्यामध्ये जे कोक दिलेलं त्याच्यातले आईस बघून आणि ते जे स्ट्रॉ दिलेलं असतो ते बघून रुद्राला खेळायचं सुचत होतं. तो त्याच्यामध्ये सारखा हात घालत होता आणि त्याला ते थंड वाटत होतं. त्यानंतर आम्ही तिथेच असलेल्या तलावाच्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.